राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे। 17 पैकी 6 मतदारसंघांतील उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आता 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। या 6ही जागा महायुतीच्या आहेत। काही ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्धक उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीसाठी ही निवडणूक आणखी सोपी झाली आहे। नाशिक, पुणे, रायगड, अमरावती, जळगाव या मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे, गोकुळ गीते आमने सामने असणार आहेत। कोणत्या ठिकाणी प्रमुख लढती आहेत त्यावर एक नजर टाकूया। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते थेट सामना होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये सुहास सिरसाट विरुद्ध गणेश लोखंडे अशी लढत होणार आहे। सोलापुरात राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतराव देशमुख यांच्यामध्ये लढत होईल। जळगावमध्ये नंदकिशोर महाजन विरुद्ध रेश्मा काळे यांच्यात सामना होईल। नागपूरमध्ये राजू पोद्दार विरुद्ध अतुल लोंढे असा सामना होणार आहे। सांगली साताऱ्यामध्ये धैर्यशील कदम विरुद्ध अभय जगताप असा सामना होईल। नांदेडमध्ये अमर राजूरकर विरुद्ध कृष्णा पाटील। परभणी हिंगोलीमध्ये सईद खान विरुद्ध विवेक नावंदर। धाराशिव, लातूर, बीडमध्ये बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख अशी लढत होईल। अमरावतीमध्ये प्रवीण पोटे विरुद्ध हर्षजित देशमुख यांच्यात लढत होईल। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध नरेश ईश्वरकर यांच्यामध्ये लढत होईल। तर कुठून कोण बिनविरोध निवडून आलेला आहे, विजय झाले त्यावर एक नजर टाकूया। ठाणे पालघरमधून रवींद्र फाटक शिवसेना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे बिनविरोध निवडून आले। पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादी, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत। यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना, तर चंद्रपूर गडचिरोलीमधून भाजपचे अरुण लखानी हे बिनविरोध झाले।